शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात एक मोठा संदेश गेला। सरकारवर पुरेसा दबाव आला तर निर्णय बदलू शकतो। आणि आता याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आणखी एका केंद्रीय मंत्र्याचं नाव जोरात चर्चेत आहे, ते म्हणजे नितीन गडकरी। प्रधान गेले, आता पुढचा नंबर गडकरींचा, अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। दुसरीकडे E20 जनता पार्टी नावाची नवीन डिजिटल मोहीम सुरू झाली। दिल्लीत हजारो टॅक्सी चालक आणि कमर्शियल वाहन चालक संसद मोर्चाची तयारी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांनी आपल्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। मग अचानक गडकरीच का टार्गेट झाले? E20 जनता पार्टी नेमकी आहे तरी काय? पेट्रोलच्या इथेनॉल मिसळण्यावरून एवढा मोठा वाद निर्माण का झालाय? आणि या सगळ्या प्रकरणात सरकारचं म्हणणं काय आहे? या सगळ्या प्रश्नाची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी असा दावा करायला सुरुवात केली आहे की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावं लागलं। याच वातावरणात काही दिवसातच E20 जनता पार्टी नावाची नवीन डिजिटल मोहीम सुरू झाली। या मोहिमेने थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच लक्ष्य केलं। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे सामान्य नागरिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। एवढंच नाही तर धर्मेंद्र प्रधान यांच्याप्रमाणेच आता नितीन गडकरी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी सोशल मीडियावर वेगाने पसरू लागली। AIच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, डीपफेक क्लिप्स आणि हजारो पोस्ट व्हायरल होऊ लागले। त्यामुळे हा विषय केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नसून तो एक राष्ट्रीय चर्चेचा भाग बनलाय। या मोहिमेचं नाव आहे E20 जनता पार्टी। या मोहिमेची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलासोबतच 100% शुद्ध म्हणजेच इथेनॉल फ्री पेट्रोल ही उपलब्ध करून द्यावं। वाहन मालकांनी ज्या इंधनाची मागणी केली आहे तेच इंधन त्यांना मिळालं पाहिजे। सामान्य नागरिकांच्या वाहनावर कोणतेही इंधनविषयक प्रयोग सक्तीने करू नयेत। ग्राहकाला कोणतं इंधन वापरायचं याचा पर्याय मिळाला पाहिजे। आमची वाहने म्हणजे प्रयोगशाळा नाहीयेत, हा त्यांचा नारा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। या मागण्यांबरोबरच वाहनधारकांचा रोषही समोर येऊ लागलाय। अनेक वाहन चालकांचा दावा आहे की E20 मुळे जुन्या वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो। काहींनी मायलेज कमी होत असल्याचा आरोप केलाय। वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो अशीही भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टेशन असोसिएशनने 4 ऑगस्टला संसदेकडे मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी स्पष्ट सांगितले की ही कोणत्याही राजकीय पक्षाची लढाई नाहीये, ही सामान्य टॅक्सी चालक आणि वाहनधारकांची लढाई आहे। त्यांच्यामध्ये हजारो टॅक्सी चालक, ट्रॅव्हल ऑपरेटर आणि कमर्शियल वाहन चालक या आंदोलनात सहभागी होणार आहेत। याचवेळी सोशल मीडियावर आणखी एक आरोप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की इथेनॉल उद्योगाशी संबंधित काही कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून E20 धोरण राबवलं जात आहे। काहींनी नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांचा साखर आणि इथेनॉल उद्योगाशी संबंध जोडत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचाही आरोप केलाय। मात्र नितीन गडकरी यांनी हे सर्व आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले आहेत। त्यांनी सांगितले की इथेनॉल खरेदीचे करार करण्याचा अधिकार रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे नसून पेट्रोलियम मंत्रालयाकडे आहे। त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांचा राष्ट्रीय उत्पादनातील वाटाही अत्यंत कमी असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे हे आरोप पूर्णपणे राजकीय प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलंय। वाद आणखी वाढला तो सोशल मीडियावर AI आणि डीपफेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागल्यानंतर E20 धोरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करत नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यांनी न्यायालयात अशी मागणी केली की त्यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या पोस्ट हटवण्यात याव्यात। न्यायालयाने त्यांना मेटा, गुगल आणि X सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विरोधात दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी दिली। म्हणजेच हा वाद आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिला नाहीये, तर न्यायालयापर्यंत पोहोचलाय। मात्र या सगळ्या आरोपांवर सरकारचं उत्तरही तितकंच ठाम आहे। सरकारचं म्हणणं आहे की E20 धोरणाचा उद्देश कोणत्याही उद्योगपतीला फायदा करून देणं नाहीये। भारताचं कच्च्या तेलावरील आयातीचं अवलंबित्व कमी करणं, प्रदूषण कमी करणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे। नितीन गडकरी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की भारत दरवर्षी लाखो कोटी रुपयाचं पेट्रोलियम आयात करतो। इथेनॉलचा वापर वाढल्यामुळे परकीय चलनाची मोठी बचत झाली आहे। ऊस, मका, तांदूळ, बांबू आणि कृषी अवशेषांपासून इथेनॉल तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की E20 मुळे गाड्या खराब होतात याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाहीये। मायलेजमध्ये काही प्रमाणात फरक पडू शकतो कारण इथेनॉलची कॅलरी व्हॅल्यू पेट्रोलपेक्षा कमी असते, पण भविष्यात
फ्लेक्स फ्ल्यू इंधनमुळे हा फरक आणखी कमी होईल। त्यांनी हेही स्पष्ट केलं की पेट्रोलच्या किमती ठरवण्याचा अधिकार पेट्रोलियम मंत्रालयाचा आहे, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा नाही। सरकारचा दावा असा आहे की अमेरिका, ब्राझील आणि जपानसारख्या अनेक देशांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनेक वर्षांपासून वापरलं जात आहे। भारतानेही E20चं लक्ष्य वेळेआधीच पूर्ण केलं असून आता 2030 पर्यंत इथेनॉलचं प्रमाण आणखी वाढवण्याची योजना आहे। सरकारच्या मते यावेळी ऊर्जा सुरक्षा वाढेल, प्रदूषण कमी होईल आणि तेल आयातीवर होणारा खर्चही कमी होईल। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी नवीन मुद्दा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरे यांनीही नीट नंतर आता E20चा मुद्दा देशभरात गाजेल असे संकेत दिले आहेत। सोशल मीडियावर E20 जनता पार्टीची मोहीम वेगाने वाढत आहे। दिल्लीतील मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि हा संदेश संसदेतही गाजला। तर E20चा केवळ इंधनाचा विषय राहणार नाही, तो सरकार विरोधी सामान्य नागरिक असा मोठा राजकीय मुद्दा बनू शकतो। मात्र दुसरी बाजू अशी आहे की सरकार E20ला भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणाशी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी जोडून पाहत आहे। त्यामुळे हा संघर्ष केवळ इंधनाचा राहिला नाही, तर एका बाजूला ग्राहकांना पर्याय हवा आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार पर्यायी इंधनाला देशाच्या भविष्यासाठी आवश्यक धोरण मानत आहे। यामुळे धर्मेंद्र प्रधान नंतर आता नितीन गडकरी यांच्या भोवती निर्माण झालेला हा वाद पुढे किती मोठा आंदोलन बनतो की केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। पण E20 पेट्रोलचा मुद्दा आता केवळ इंधनाचा राहिलेला नाहीये, तो देशाच्या राजकारणातील पुढचा मोठा चर्चेचा विषय बनला आहे। बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा।